नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भागवत ढवळे स्वागत करतो आपल्या डीजी एज्युकेशनमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत वर्ग 8वीचा विस्तार सूत्रे यामधील सराव संच 5.2 मधला हा शेवटचा आणि 8वा प्रश्न जो आपल्याला a+b घन या सूत्राच्या सहाय्याने सोडवायचा आहे। तत्पूर्वी माझे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती असेल की तुम्हाला जर बाकीचे व्हिडिओ देखील या सराव संचामधले सोडवायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक देत आहोत, त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट त्या व्हिडिओ बघू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे 5x/y अधिक y/5x चा घन, याला आपल्याला a+b घन या सूत्रांना सोडवायचा आहे। तर सर्वप्रथम सोडवण्यासाठी आपल्याला a ची किंमत काय मिळालेली आहे 5x/y आणि b ची किंमत काय मिळालेली आहे y/5x। तर याला सोडवण्यासाठी जशाच तसं उत्तरामध्ये पहिला प्रश्न लिहून काढा। काय होईल 5x/y अधिक y/5x चा घन। आता पुढे सोडवा। पहिले काय सांगितलेलं आहे a चा घन म्हणजे 5x/y चा काय सांगितलेलं आहे आपल्याला घन, त्यानंतर अधिक सूत्रामध्ये 3 दिलेले आहे तर 3 जशास तसे, त्याला गुणिले काय आहे a चा वर्ग म्हणजे 5x/y चा काय लिहायचं आपल्याला वर्ग, त्याला गुणिले काय आहे b y/5x। समजलं? त्यानंतर अधिकला अधिक, नंतर पुढे काय आहे पुन्हा 3 गुणिला a म्हणजेच काय 5x/y, त्याला गुणिले काय आहे b चा वर्ग म्हणजे y/5x चा काय लिहायचं आपल्याला वर्ग, आणि त्याला अधिक आहे b चा घन म्हणजेच y/5x चा घन। समजलं इथपर्यंत? कसा केला विस्तार ते? आता काय करूया आपण यामध्ये सर्वप्रथम घन वर्ग याच्या किमती काय करूया सोडून घेऊया, मग सोडल्यानंतर आपल्याला जे संख्या मिळेल ते आपण लिहूया। तर 5x चा घन काय होईल 5 चा घन होईल 125 आणि x चा घन होईल x घन आणि y चा होईल y चा घन। समजलं इथपर्यंत? आता अधिक या संख्यांचे आपण काय करूया इथला वर्ग सोडून घेऊया, 3 जशास तसे लिहा, त्यानंतर याला गुणिले काय आहे 5x/y, याचा काय करायचा आपला वर्ग, मग 5x गुणिले 5x y गुणिला y। ठीक आहे, या संख्येचा वर्ग कसा केला आपण 5x चा वर्ग म्हणजे 5x वर्ग देखील होऊ शकतो किंवा 5x गुणिले 5x असंही लिहू शकतो। y चा वर्ग म्हणजे y गुणिला y, त्याला गुणिले काय आहे y/5x। समजलं? पुढे अधिक 3 जशास तसे लिहा, त्यानंतर 5x/y तर याला गुणिले 5x/y, त्याला पुन्हा गुणिले y/5x चा वर्ग आहे म्हणजे y चा वर्ग काय होईल y गुणिले y असंही लिहू शकतो, 5x गुणिले 5x। पुढे काय आहे अधिक y/5x चा घन दिलेला आहे, मग लिहा y चा घन होईल y घन आणि 5x चा घन होईल 125x चा घन। समजलं? काय कठीण नाही ना? मग सोडवा आता। 125x चा घन छेद y चा घन। आता यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा, हे जे गुणाकारामध्ये दिलेले आहेत ना यांचा काय करायचा गुणाकार। आता या ठिकाणी गुणाकारामध्ये आपल्याला माहिती आहे अंश आणि छेदामध्ये काटाकाटी होत असते, तर या ठिकाणी काय कटेल हा y कटला, हा 5x कटला, मग काय राहिला 3 गुणिले 5x/y राहिला। मग गुणाकारामध्ये काय होतो अंश अंशाचा आणि छेदाचा गुणाकार, 3 च्या छेदात काहीच नसतं म्हणजे काय असतो 1 असतो, मग करा अंश अंशाचा गुणाकार, 3 5 होईल 15x/1 गुणिला y होईल y। समजलं? त्यानंतर या ठिकाणी अधिक इथे काय आहे हा छेदातला y, हा y कटला, हा 5x कटला, नंतर काय राहिला यामध्ये 3 गुणिले अंशात y राहिले आणि छेदामध्ये 5x राहिला, मग 3 गुणिले y होईल 3y आणि छेदात काय राहिला फक्त 5x आणि शेवटी काय आहे y चा घन छेद 125x चा घन। काय अवघड आहे याच्यात? नाही। तर या ठिकाणी आपला प्रश्न सोडवणं संपला, पुढे कुठलीही क्रिया आपल्याला सोडवता येणार नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला हा शेवटचा प्रश्न सोडून झाला। तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हा गणित सोडवायला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि त्यासोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चालू करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर भेटूया आपण आता पुढील सराव संचामध्ये पुढील गणिते कसे सोडवायचे तर।